मंडळी, वरळीत झालेल्या हिट अँड रनच्या घटनेमुळे सारा महाराष्ट्र हादरला। या घटनेला 40 तासांहून अधिक तास झाले आहेत, पण या घटनेतला मुख्य आरोपी आणि एका बड्या बापाचं लाडावलेलं पोरग असलेला मिहिर शाह अजूनही फरार आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांच्या तपासावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। त्याची पाठीमागून जी धडक दिली, आम्ही त्याच्या पोटात खूप पडलो आणि त्याला थांब थांब करतो। त्यांनी त्या सीजी हाऊस कडनं ते सीलिंग पर्यंत तिला फरफडत नेली। माझी बायको का परत गेला तर नाही, आता मला कठोर कठोर शिक्षा द्यावी। स्वतः जखमी झाल्यावर चाकाखाली आलेल्या पत्नीचा जीव वाचावा म्हणून प्रदीप नाखवा जीवाच्या आकांताने विनवणी करत होते, पण श्रीमंतीतून आलेल्या मुजोरीतून आणि दारू ढोसल्यामुळे आलेल्या नशेतून मिहिर शहाने BMW कार तशीच दामटली। कावेरी नाखवांना मिहिर शाह फरफटत नेत असताना प्रदीप नाखवा पाठीमागे धावत राहिले। पुढे त्यांनी टॅक्सीच्या मदतीने पाठलाग केला, पण कावेरी नाखवा यांनी रक्ताळलेल्या अंगाने तडफडत जीव सोडला कायमचा। माझी बायको का परत गेला तर नाही, आता कठोर कठोर शिक्षा द्यावी। वरळी हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आणि प्रदीप नाखवांचा आक्रोश ऐकून संवेदना असलेल्या प्रत्येकाचं काळीज कापत गेलं आणि प्रत्येकाच्या मनात संतापाची भावना दाटून आली। मात्र हा आक्रोश पोलीस यंत्रणेला ऐकू आलाय का? सरकारी व्यवस्थेपर्यंत या संतापाची झळ पोहोचली आहे की नाही, असा सवाल आता उभा टाकलाय। कारण बड्या बापाचा धेंड असलेला मिहिर शाह एका निष्पाप महिलेचा जीव घेऊन आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालाय आणि तो फरार होऊन आता 40 तासांहून जास्त काळ लोटलाय। नाही म्हणायला पोलिसांनी मिहिरचा बाप आणि शिवसेनेचा उपनेता असलेल्या राजेश शाह आणि अपघाताच्या वेळी बाजूला बसलेल्या राजेंद्र सिंग बिडावतला तुरुंगात डांबलंय। त्याचप्रमाणे मिहिर शहाने 18,730 रुपयांची दारू ढोसली आहे। त्या बारचा मालक करण शाहलाही पोलिसांनी अटक केली आहे। अर्थात राजेश शहाची अटक बेकायदेशीर असल्याचं मत कोर्टाने नोंदवलंय। राजेश शहांना आता जामीनही मंजूर झालाय। या घटनेमध्ये एबीपी माझाने काही सवाल उपस्थित केले आहेत। वेळ संपूनही बारमध्ये मिहिर शाहला प्रवेश का दिला? मध्यरात्री मिहिर शाहला दारू का दिली? पुण्याप्रमाणेच हिट अँड रनच्या घटना बार मालकाला माहीत नाहीत का? हिट अँड रन बाबत कारवाई सुरू असताना वाईस ग्लोबल बारवर कुणाची मेहरबानी आहे? वाईस ग्लोबल बारवर पोलीस महापालिकेचा आशीर्वाद आहे का? इतके सगळे नियम डावलून दारूचे पेगवर पेग रिचवत ज्याने ही जीवघेणी मगरुरी केली, कायदा सुव्यवस्थेला गाडीच्या चाकाखाली चिरडत अमानुषपणे कावेरी नाखवांचा जीव घेतला, त्या बड्या बापाचा लाडोबा असलेल्या मिहिर शाहपर्यंत पोलिसांचे हात अजून पोहोचलेच नाहीयेत। पोलिसांची 6 पथकं त्याच्या मागावर आहेत म्हणे, पण तब्बल 40 तासाहून अधिक कालावधी होऊनही मिहिर शाह अजूनही मोकाट कसा की लुकआउट नोटीस जारी करून पोलीस फक्त तास मोजत बसलेत? असे प्रश्न आता सर्वसामान्य जनता आणि नेते विचारू लागले। पुण्यातील पोर्शे कार नंतर काही या सगळ्यावर भीती वाटेल, धाक वाटेल, कायद्याचा पोलीस यंत्रणेचा धाक वाटेल। आता तिकडे पुन्हा ही घटना होते, म्हणजेच सत्ताधारी पक्षाच्या माणसाला आता इतकी हिंमत वाढली, हम कुछ भी करे तो आमचं कोणी वाकळं करू शकत नाही, ही हिंमत त्यांच्यामध्ये वाढली। पोलिसांचा धाक राहिला नाही, कायदा मोडणाऱ्यांना धाकच राहिलेला नाही, कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजारा उडलेला आहे आणि म्हणून अशा घटना वेगवेगळ्या शहरामध्ये होत आहेत। मला असं वाटतं की ज्यांनी अशा पद्धतीच्या घटना घडवल्या, ज्यांच्यामुळे लोक मृत्युमुखी पडले, त्यांना कडक शिक्षा ही झालीच पाहिजे। सगळी चोरी हा सगळा अपघात लपवण्याचं षडयंत्र त्याच्या वडिलांनी, त्याच्या मित्रांनी किंवा सहकार्याने करताना जे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो मुलगा बेपत्ता काय, मग त्याला मेडिकलला न्यायचा आणि मग तो दारूच पिलेला नव्हता हे दाखवण्याचं षडयंत्र ह्या सगळ्या अपघातात दिसतंय। सारखे हिट आणि रन चाललेले आहेत, धनदांडग्यांचे मुलं गाड्या चालवतायत। विशेषतः त्यामध्ये हे दिसतं का सत्ताधारी जे आहेत त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे पदाधिकारी आणि त्यांचे मुलं यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतायत। यात प्रामुख्याने दिसतायत सत्तेचा जो हे असतो, अहंकार असतो, सत्ता आमच्या हातात आहे हे वाटणं त्या कुटुंबाला, याच्यातून या गोष्टी घडत असाव्यात असं वाटून जावं अशी परिस्थिती आहे। बड्या बापाच्या धेंडांनी बापाचं राज्य असल्यासारखं
मध्यरात्री आणि मनाला येईल तेव्हा दारूचे घोट घशाखाली उतरवावेत, तरवटलेल्या डोळ्यांनी नशेत झिंगत गाड्या दामटवाव्यात, रस्ते फक्त आपल्यासाठीच बनवले आहेत अशा तोऱ्यात बेदरकारपणे आणि बेफामपणे महागड्या गाड्या वाऱ्याच्या वेगाने उडवाव्या आणि समोर सर्वसामान्य जनता आलीच तर यांची रस्त्यावर चालण्याची हिंमत कशी होते असं मुजोरपणे म्हणत त्यांना किड्या मुंग्यांसारखं चिरडावं आणि सर्वसामान्य जनतेचा जीव घ्यावा, कष्ट करून पोट भरणाऱ्या गोरगरिबांच्या कुटुंबाची राख रांगोळी करावी। हे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि एकूणच कायदा नावाच्या व्यवस्थेला पायदळीत उडवण्यासारखं आहे आणि म्हणूनच रक्तबंबाळ झालेल्या कायदा सुव्यवस्थेला वाचवायचं असेल तर कडक कारवाईचा उपचार तातडीने करायलाच हवा, नाहीतर असे निष्पाप लोकांचे जीव जातच राहतील आणि बड्या बापांच्या औलादी बोकाळतच राहतील। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा